सध्या निसर्ग आणि या निसर्गाची आठवण ठेवणं फार गरजेचं आहे. 1972 साली असाच एक महाभयंकर दुष्काळाप्रमाणे उन्हाचा तडाखा पडला होता आणि रस्त्यावर कुठेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे सावली दिसून येत नव्हती. त्यावेळी सुद्धा वृक्षप्रेमी 1972 साली एकत्र येऊन विट्यातील नेवरी रोड तसेच खानापूर रोड या रोडच्या कडेला अनेक वेगवेगळ्या पद्धतीची झाडे लावली. या झाडांची सावली अनेक माऊलींना मिळाली. येणार जाणाऱ्या प्रवाशांना या सावलीचा आधार मिळाला. मात्र असाच दुष्काळासारखा उन्हाचा तडाखा 2024ला सुद्धा पडला. मात्र विटा शहरातील खानापूर रोड हा मेन विजापूर हायवे बनला आणि जुन्या रस्त्याच्या कडेला असलेली सर्व झाडे हा मेन रोड हायवे करताना काढावी लागली. रस्ता पूर्ण मोठा झाला, मात्र या रोडवर पुन्हा झाडे लावली गेली नाहीत आणि झाडांची सावली हरपली. मात्र पुन्हा तरुण एकत्र आले, ते म्हणजे छत्रपती शिवाजीनगर, नेवरी रोड यासह अन्य भागातील वृक्षप्रेमी मित्रांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजीनगर ते नेवरी हद्दीपर्यंत झाडे लावा झाडे जगवा, एक झाड आपल्या नावाचा असा उपक्रम राबवत पुन्हा या रोडवरती दुष्काळाप्रमाणे उन्हाचा तडका बसू नये येणाऱ्या मायमाऊलीला यासाठी 175 वृक्षांचं रोपण केलं. भर पावसात या तरुणांनी आज रस्त्याच्या कडेला झाडे लावली. हा सामाजिक वृक्षप्रेमी यांनी चांगला उपक्रम करत यामध्ये नितीन शितोळे, स्वरूप गायकवाड, नरेंद्र सावंत, श्रावण शितोळे, अनिस कुरेशी, आकाश शितोळे, सुहास वाघ, पियुष वरुडे, प्रमोद साळुंखे, सुशांत रावताळे, मयुरेश नाईक, महेश रावताळे, कुणाल माने यांनी निसर्ग रक्षणासाठी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला आणि या तरुण युवकांनी भर पावसामध्ये झाडे लावून एक चांगला उपक्रम राबवला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.